मी दरवर्षी टोमॅटो लावतो, पण ह्या वर्षीची परिस्थिती अशी आहे की टोमॅटोला फार बाजारभाव नसल्यामुळं शेतकऱ्याचं सध्या परिस्थिती जास्त अवघड आहे. मी 1.5 एकर टोमॅटो लावलेली आहे. 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे आणि त्यातून 60-70 हजार रुपये सुद्धा उत्पन्न मिळणार नाही. एवढा तोटा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायचं? व शेतीत माल पिकवणं किंवा बाजारभाव काय हातात नाही. पण याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान फार मोठं आहे. गेल्या काही दिवसात टोमॅटोला इतिहासातील सर्वात उच्चांकी बाजारभाव मिळालेला आपण पाहिला. सध्या मात्र टोमॅटोचे बाजारभाव पुन्हा एकदा जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यावर टोमॅटो फेकून द्यायची वेळ आली आहे. अगदी 2-3 महिन्याच्या कालावधीतच टोमॅटोच्या बाजारभावात चांगलीच तफावत झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे टोमॅटोच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहक सुखावला, तर दुसरीकडे 2 महिन्यांपूर्वी चांगला नफा देणाऱ्या टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. टोमॅटो ही अनेक भाजी प्रकारांमध्ये वापरण्यात येणारी फळभाजी आहे. भारतामध्ये कांद्याच्या पाठोपाठ टोमॅटोचा वापर सर्वाधिक केला जातो. ज्याप्रमाणे कांद्याची साठवणूक होते त्याप्रमाणे टोमॅटोची साठवणूक करता येत नाही. त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव हे नेहमी चंचल असलेले पाहायला मिळतात. अगदी 2च महिन्यापूर्वी टोमॅटोचे बाजारभाव हे आकाशाला भिडलेले होते. मात्र सद्यस्थितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव अगदी जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांवरती टोमॅटो पुन्हा फेकून देण्याची वेळ आलेली पाहायला मिळत आहे. टोमॅटो पिकाचं योग्य प्रमाणातलं उत्पादन, टोमॅटोची मागणी, टोमॅटोचा पुरवठा या बाबींवरच टोमॅटोचे बाजारभाव पूर्णतः अवलंबून आहेत. मागणी पुरवठ्याच्या गुणोत्तर जरी टोमॅटोचे बाजारभाव अवलंबून असले तरी टोमॅटोच्या मागणीत जास्त चढउतार दिसत नाही. याउलट टोमॅटोच्या पुरवठ्यात मात्र मोठे चढउतार पाहायला मिळतात. टोमॅटोच्या पुरवठ्यात होणारी मोठी अनियमितताच टोमॅटोच्या बाजारभावातील चढउताराला कारणीभूत ठरते. बाजारात साधारणतः आत्तापर्यंत अशी ऐतिहासिक तेजी झाली. 2000 पासून तर 3000 पर्यंत 20 किलोचे क्रेटचे भाव होते. अतिशय खराब हवामान आणि 1-2-3 वर्ष झालं टोमॅटोकडे लोकांचा पाण्याचा कल एकदम कमी झाला होता. कारण मागच्या 2-3 वर्षानंतर कोरोनानंतर 80, 100, 200, 250 असे बाजार मिळत असल्याने उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता. त्याच्यामध्ये जे खराब हवामान आलं त्याच्यामुळं जे आवक होती ती खूप मंदावली होती. त्याचा फायदा यामधल्या काळामध्ये 2000 ते 3000 क्रेटला असा मिळाला. तर बाजारात जे चढ उतार होतो हा सर्वसाधारण महत्त्वाचा घटक म्हणजे आवकचा होतो. तर ह्यामधल्या काळामध्ये आवक अतिशय कमी झाली होती आणि जे टोमॅटोला इतके उच्चांकी भाव मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचा कल पुन्हा टोमॅटोकडे वाढला गेला. त्याच्यानंतर जे लागवडीचं प्रमाण आहे जवळपास खूप मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं आणि ते वाढल्यामुळं आवक खूप मोठ्या प्रमाणात इकडं आली आणि त्याच्यामुळे हे बाजार पडलेले आहेत. टोमॅटोच्या पुरवठ्यातील अनियमिततेला टोमॅटोचे कमी अधिक प्रमाणात होणारं उत्पादन कारणीभूत आहे. टोमॅटोच्या उत्पादनावर अनेक घटक परिणाम करत असतात. त्यात शेतकऱ्याची टोमॅटो लागवडीची इच्छा, टोमॅटो लागवडीत नसणारी सुसूत्रता, हवामानाचा लहरीपणा, कमी अधिक प्रमाणात होणारा पाऊस, रोगराई, टोमॅटो बियाण्यापासून शेतकऱ्याची होणारी फसवणूक आदी बाबींचा समावेश होतो. आता हेच पहा ना, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड केली. मात्र गेले वर्षभर टोमॅटोचा बाजारभाव वाढलाच नाही. पावसाळ्यात दर मिळत नसले तरी उन्हाळ्यात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र यावर्षी उन्हाळ्यातही टोमॅटोचे बाजारभाव अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिले. गेल्या वर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा 3ही हंगामात टोमॅटोच्या पिकातून शेतकऱ्यांचं नुकसानच झाल्यानं चालू वर्षीच्या खरीप म्हणजेच पावसाळी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड केली. त्यात मान्सूनच्या पावसानेही ओढ दिली. एकूणच टोमॅटोची कमी लागवड, त्यात कमी प्रमाणात पडलेला पाऊस याचा परिणाम होऊन टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घडलं. टोमॅटोचं उत्पादनच घटल्यानं मार्केटमधील टोमॅटोचा पुरवठाही लक्षणीयरित्या कमी झाला आणि पुरवठा कमी झाल्यानं टोमॅटोच्या बाजारभावानं मोठी उसळी घेतली आणि सगळीकडे टोमॅटोच्या बाजारभावाचा बोलबाला सुरू झाला. टोमॅटोच्या बाजारामध्ये आता मोठी घसरण झालेली आहे आणि 2 महिन्याच्या पूर्वी टमाटर तुम्हाला 3-3.5 हजार रुपये कॅरेटच्या भावामध्ये घ्यावा लागेल. त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं का हा बाजाराची चढ उतार जे असते सगळे आवक जावक अवलंबून असते आणि उत्पादनावर अवलंबून असते. पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला
तर आता ही टमाटर जे येतात मोठ्या प्रमाणात खराब माल येत आहे आणि 3-3.5 रुपये बाजार झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्याला वाटलं नाही 3-3.5 हजार, 500-600 रुपये, 1000 रुपये तरी आपल्याला टोमॅटोला बाजार मिळेल. म्हणून संपूर्ण भारतामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली. म्हणून हे बाजार आज आवक वाढल्यामुळे, उत्पादन वाढल्यामुळे हे बाजार आपल्याला या ठिकाणी कमी भावामध्ये दिसतात. कांद्याप्रमाणे स्वयंपाकघरातील अनेक भाज्यांमध्ये चव वाढीसाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोचे दर हे कांद्यापेक्षा जास्त चंचल असतात. बाजारभाव कमी असेल तर शेतातून काढलेला कांदा 3 ते 6 महिने साठवता तरी येतो. मात्र कांद्याप्रमाणेच टोमॅटोची साठवणूक करता येत नाही. त्यामुळे बाजारभाव असो अगर नसो, शेतात पिकलेला टोमॅटो काढावाच लागतो. सरकार काय बाजार कमी झालाय म्हणून माल एक्सपोर्ट करीत नाही, वाढल्यानंतर आयात करते. त्याच्यामुळं बाकीची सगळी अर्थव्यवस्था कोलमडलेलीच आहे ना. शेतकऱ्याला काय त्याच्याकडे जर 4 रुपये आले तर त्याला काहीतरी करता येईल. आज परिस्थिती तशी नाही. टोमॅटोचे बाजारभाव निसर्गावरती अवलंबून असतात. निसर्ग समजा जास्त पाऊस झाला, काही माल खराब झाले तर काही मालांचा बाजारभाव होतोय आणि सरकारी धोरणाच्या हिशोबाने तसं बाजारभाव जास्त वाढलेत. शेतकऱ्याकडे माल कमी होते म्हणून मग जास्त बाजार झाल्यानंतर सरकारने नेपाळवरून टोमॅटो आयात केली. आता बाजार कमी झाला, आता नेपाळला का नाही निर्यात होत? म्हणजे असाही प्रश्न शेतकऱ्याला आहेच ना. शेतकऱ्याचं कोण आहे अशी परिस्थिती आहे साहेब. त्याच्यामुळे मग हे शेतकऱ्याचं जास्त अवघडीच झाले. टोमॅटो नाशवंत आहे, त्यामुळे तो लवकरात लवकर जर विकला गेला नाही तर शेतकऱ्याला मोठं नुकसान होतं. त्यामुळे ग्राहकांना विकण्याबरोबरच टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे वाढवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. प्रोसेसिंग कंपन्यांनी हा माल जर त्यांनी मार्केटमधनं आत्ताच्या बाजारभावाच्या पेक्षा साड्या बाजारभावाने विकत घ्यायला सुरुवात केली तर मार्केटमधून सध्या जो जाणारा माल आहे सगळ्या प्रोसेसिंग कंपन्याच घेत आहेत. सामान्य ग्राहक हा टोमॅटो घेतो, तो टोमॅटो फक्त खाण्यापुरता घेतो. प्रोसेसिंग कंपन्यांची क्वांटिटी फार मोठी आहे. त्यामुळे प्रोसेसिंग कंपन्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर बाजारभावात काहीतरी बदल होण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज मला या वर्षी तरी बाजार काही बदलतील असं चिन्ह नाही टोमॅटोचं. टोमॅटोचा जो बाजारभाव आहे वास्तवात तो संपूर्ण मागणी व पुरवठ्यावरतीच अवलंबून आहे. टोमॅटोच्या मागणीमध्ये जास्त फरक पडत नाही, मात्र टोमॅटोच्या पुरवठ्यात हा नेहमीच चढउतार पाहायला मिळतो. नैसर्गिक परिस्थिती, निसर्गातील बदलता हवामान याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावरती होतो व त्याचा परिणाम टोमॅटोच्या पुरवठ्यावरती होतो. अनेक वेळा हवामानाच्या बदलामुळे टोमॅटोचं पीक खराब होतं व टोमॅटोचा पुरवठा कमी होतो व ज्यावेळेस टोमॅटोचा पुरवठा कमी होतो त्यावेळेस टोमॅटोचे बाजारभाव हे आसमानाला भिडलेले पाहायला मिळतात. तर त्याच विरोधात जर निसर्ग चांगला असेल, वातावरण चांगलं असेल तर टोमॅटोचं पीकही जोमदार येतं व त्यामुळे टोमॅटोचा पुरवठा जास्त होतो, मात्र मागणी त्याच प्रमाणात राहते. त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव हे मातीमोल झालेले पाहायला मिळतात. टोमॅटोचे बाजारभाव हे पूर्णतः टोमॅटोच्या पुरवठ्यावरती अवलंबून असून त्यावर कोणत्याही प्रकारचे इतर घटक अवलंबून नाहीत, हेच खरं वास्तव आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.